हे हाय फ्रेंड्स, कशा आहात सगळे. आज सकाळी मी सगळ्यात आधी लवकर उठून बसला होता. रोज तसा उठतो, पण आज अचानकच उठून रडत होता, कारण त्याला सर्दी झाली असं जाणवत होतं मला. आमच्याकडे अचानक रात्री थंडी वाढली आणि हा परिणाम लगेच उद्या सकाळी मला बघायला भेटला. वंशला लगेच सर्दी थोडीशी जाणवत होती. मग मी लगेच उठले आणि विक्स लावायला घेतले त्याला, कारण ते जास्त झालं ना मग ते बघूशी नाही वाटत आणि त्याला त्रास होतो आणि सण नाही वाटत ते पण आपल्याला मग मी आता त्याला झोपवण्याचा प्रयत्न करत होते. तो तर ऐकत नव्हता, कारण चिडचिड चालली होती आणि ह्या बॉक्ससोबत असं खेळत होता. त्याला झोपवलं आणि मी इकडे सकाळी आंघोळ वगैरे करून घेतले. आज हेअर वॉश करायचं होतं ते करून घेतला आणि भांडी लावायची होती. त्याला झोपवल्यानंतर इकडे भांडी लावून घेत होते एक एक, कारण नंतर मला टाईम भेटत नाही. रात्रीच भांडे घासून झोपले होते. जागी असल्यावर कुठली कामे होतच नाहीत. आज तर त्याला बरं वाटत नव्हतं. आता दिवसभर काय राडा घालतो काय माहिती. जेव्हा बरं वाटत एके ठिकाणी कुठल्या ठिकाणी बसतच नाही आणि काय करेल त्याचा भरोसा नव्हता दिवसभर. म्हटलं तो झोपला म्हटल्यावर सगळी कामे पटकन आवरून घ्यावी, कारण साई पण कॉलेजला गेला होता आणि घरी कोणी नव्हतं त्याला घेण्यासाठी दिवसभर. आता त्याची कामं आवरून घ्यावी आणि मला कपड्याची पण घरी घालायची होती. इतका राडा करून ठेवला होता ना वंशनी, अख्खा राडा करत असतो दिवसभर कुठली कामं. आता मी एक एक भांडी लावते, पण उठल्यानंतर भावना 5-5 मिनटाला अख्खी भांडी काढून आणून दुसऱ्या रूममध्ये टाकत असतो. इकडे मी लगेच कपडे संध्याकाळी घडी करायला घेतले. खूप दिवस झालं ह्या बास्केटला बघितले नव्हते, कारण वंश सारखं किती पण घडी करा वैताग देतो, ऐकतच नाही. आता मला गावाला जायचं आहे म्हणून सगळं आता व्यवस्थित ठेवून जात आहे, कारण आल्यानंतर तेवढाच राडा पडत असतो. आणि वंशचे पप्पा राहणार आहेत, ते येणार नाही आहेत माझ्यासोबत. तरी पण ते दोघं असतील ना तेव्हा खूप राडा करून ठेवतील घरात, म्हणून मी आता आवरत होते. आणि त्याला काय त्याची आता सर्दी, त्याला बरं वाटत होतं, औषध वगैरे दिलं तर आता लगेच मध्ये येऊन बसला होता. ह्याचं काय कधी काय करेल काही समजतच नाही मला. आणि माझ्या आयडीला आत्ताच फॉलो करून ठेवा. मी गावाला गेल्यानंतर माझे गाव कोणता, मी कुठे राहते काय नाही, सगळ्या गोष्टी तुम्हाला शेअर करेल. आणि गावाकडचे मस्त मस्त व्लॉग कोणाला आवडतील मला नक्की कमेंट करून सांगा. कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा, कारण खूप छान छान व्लॉग येणार. मी खूप एक्सायटेड आहे हे तुम्हाला सगळं शेअर करण्यासाठी. गावाला गेल्यानंतर एक एक गोष्टी, माझी फॅमिली सगळी, सासरची आणि माहेरची सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करणार आहे. त्यासाठी माझ्या आयडीला नक्की फॉलो करून ठेवा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.